प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत, तर ते ट्रेंड्स घडवतात. काही लोक शहरं घडवतात, काही सौंदर्य, काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषणं. आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत. हाय, दिस इज आरजे टिया आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकर. नमस्कार, माय FM मी आहे आरजी वैष्णवी. चेंज मेकर्स मध्ये काही अशा लोकांची मी भेट घेते आहे ज्यांनी खरंच काहीतरी चेंज घडवून आणलेला आहे. आपल्यासोबत आहेत युसुफ पंजाब, जे की CEO आहेत इंदोरवाला ENT हॉस्पिटलचे. डॉक्टर, इट्स अ प्लेजर मीटिंग यू अँड इट्स ऑलवेज फन टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. सो मला तुमच्याशी आज गप्पा मारायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही 25 वर्ष झाले इंदोरवाला ENT हॉस्पिटल सोबत कार्यरत आहात. प्लीज मला सांगा की हा ब्रँड आपण इथवर कसा आणलाय? इंदोरवाला इज अ ब्रँड फंक्शनिंग सिन्स 43 इयर्स. 43 वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे. माझा सरांबरोबर प्रवास मागच्या 25 वर्षांपासून आहे. इंदोरवाला सरांचं सांगायचं राहिलं तर त्यांनी एक छोट्याशा जागेवरनं सुरुवात केली. 150 स्क्वेअर फूटवरनं एक गॅरेजवरनं त्यांनी त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं 1982 मध्ये. आणि प्रामाणिकपणे काम करत 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 शेवटी त्यांनी 1982 मध्ये त्यांनी मुंबई नाका, विच वॉज आउट ऑफ सिटी, नाव इट्स अ हार्ट ऑफ सिटी, मुंबई नाक्याच्या इथे त्यांनी जागा घेतली. आणि त्यांची इच्छा होती की दॅट मुंबई नाका शुड बी डॉक्टर्स हब, का सगळ्या स्पेशालिटीनी तिथे यावं आणि त्यांनी त्यांचं बेस्ट ऑफ द ट्रीटमेंट द्यावं. अँड 97 मध्ये कान्ना घशाचं 1 एकरचं म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल, अशा रीतीने तिथनं ते प्रवास त्यांनी सुरुवात केला. आणि नाशिककरांनी आणि देशभरात त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. त्यांचं प्रामाणिकपणे त्यांनी मेडिकल फील्डमध्ये खूप काही रिसर्च केली, मेहनत घेतली. आणि तिथून आम्ही बिल्लोळी ह्या ठिकाणी आता मार्च 2025ला शिफ्ट झालेलो आहे. आणि महाराष्ट्रातलं नसून आता एशियातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल 8 एकरच्या जागेवर आता आम्ही घेऊन इथे कार्यरत आहोत. सुपर्ब. आणि हे लोकेशन इतकं सुंदर आहे. येताना जसं मी म्हटले पाऊस पडतो त्यामुळे मला आणखी मजा आली. पण डॉक्टर, मला सांगा की हे लोकेशन आपण निवडलेलं आहे, याच्या मागचा हेतू काय आहे आणि इकडे आणखी काय मिळणार आहे लोकांना? इथल्या या फॅसिलिटीमध्ये आम्हाला फक्त ENT नसून, जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, तर आम्ही इथे ENT प्लास्टिक सर्जरी, म्हणजे जन्मजात कोणाचं कान नसेल तर आम्ही कान तयार करू शकतो. नाक ऍक्सिडेंटने पूर्ण गेले तर प्लास्टिक सर्जरी करून नाक बनवलं जातं. टाळू नाहीये जन्मजात, लिप नाहीये, हे सगळ्या प्लास्टिक सर्जरीज आमच्याकडे होतात. घोरणं हा खूप मोठा विषय. थोडक्यात सांगायचं असेल तर लहान मुलांमध्ये घोरणं वेगळा प्रकार असतो. माझ्या वयामध्ये घोरणं हा वेगळ्या कारणाने असतो. आणि जे हेल्दी लोक असतात यांच्यासाठी घोरणं हा प्रकार वेगळा असतो. या तिघांना औषध आणि उपचार पद्धती वेगवेगळ्या असतात. तर ह्या सगळ्यांसाठी आमच्याकडे स्पेशलाइज ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पिडियाट्रिक ENT आमच्याकडे अवेलेबल आहे. जन्मजात कर्णबधीर मुलांचे आम्ही उपचार करतो. आमच्याकडे सायलोएंडोस्कोपिक सर्जरी होतात. जसं आपण एन्जिओप्लास्टी करतो, स्टेंटनी कुठलंही टाका न घेता ब्लॉकेज करतो, तसं इथे बऱ्याचदा पहिले इथनं कट चिरा म्हणून ऑपरेशन करायला लागायचं. आता आम्ही दुर्बीनच्या साहाय्यानेच ते सगळं ऑपरेशन करतो. कानाचे पद्धतीचे आम्ही जनक आहोत. इंदोरवाला सर जनक आहे दुर्बीनचे. अशा वेगवेगळ्या गोष्टी या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. मी इंदोरवाला ट्रस्ट 2006 मध्ये स्थापित केली. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही फंड रेज करायला सुरुवात केली. तिकडनं जितकं जमलं तितकं आम्ही पेशंट लोकांना देणगी द्यायला सुरुवात केली, फंड रेझिंग केली. आणि आत्ताच्या तारखेत आपल्याकडे हायेस्ट नंबर ऑफ कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीज होतात. आणि अनेक हजारोच्या संख्येत आपण कर्णबधीर मुलांचे उपचार केलेले आहेत. आणि आज ते तुमच्या माझ्यासारखं नॉर्मल आयुष्यात वावरत आहे. हा सर्वात मोठा आनंद आहे आमच्या आयुष्यात. इट्स सच अ ह्यूज सक्सेस. खूपच छान वाटलं, मला इन्स्पायरिंग वाटलं. मला इंदोरवाला सरांबद्दल जास्त माहित नव्हतं आणि हॉस्पिटल बद्दलही माहित नव्हतं, पण यू एज्युकेटेड मी. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. सो मच. आणि हे एशियातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल आहे. 100 बेडचं. जसं ते पहिले मुंबई नाक्याचं होतं ते लोकांना आश्चर्यचकित होतं, पण त्यांना माहिती का इंदोरवाला सर म्हटलं ते आगळे वेगळे आहे काहीतरी. आता एवढे आम्हाला क्रिटिसिझम मिळालेलं नाहीये जेवढं पहिल्या हॉस्पिटलला मिळालं होतं. तर नाव पीपल फील की नाही, दे थिंक आउट ऑफ द बॉक्स. तर त्यामुळे 100 बेडचं ENT हॉस्पिटल आणलेलं आहे. त्याच्यात 12 ICU आहे, 6 ऑपरेशन थिएटर आहे आणि स्टेट ऑफ दी आर्ट 1.5 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि येस, वी आर देअर टू सर्व यू. And the service is quality service. Absolutely, yes. So thank you so much once again, Yusuf. Thank you so much.
नमस्कार, माय एफ एमची मी आहे आरजी वैष्णवी आणि शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचेच नितीन शहाणे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची सुरुवात कशी झाली? 2009 साली आम्ही ह्या व्यवसायात कन्स्ट्रक्शनमध्ये आलो आणि त्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच रो हाऊसेसचाच पहिला एक छोटासा प्रोजेक्ट चालू केला आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. ह्या व्यवसायात येण्याकरता ज्या लोकांमुळे आम्ही आलो ते तर आमचे मामा याच्यामध्ये बिल्डर होते, त्याच्यामुळे आम्हाला हा व्यवसाय समजला की असा व्यवसाय असतो हा. आणि मग लँडचं खरेदी विक्रीचं काम चालू केल्यानंतर आम्ही पुढे हळूहळू थोडे पैसे जमा झालेत, मग चालू केलं. त्यानंतर काही लोक आहेत जे अजून एक आहे आमचे सुधीर महाले म्हणून आहेत, त्यांनी ह्या व्यवसायात आम्हाला थांबण्याचा सल्ला दिला आणि मग पहिला प्लॉट आम्ही घेतला इथेच जेल रोडमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही 4 ते 5 रो हाऊसेस घेतले. त्यामध्ये सुरुवातीला आमच्याबरोबर आमचे एक पार्टनर होते अजित कुलकर्णी म्हणून आणि अजून एक पार्टनर होते, त्यांच्याबरोबर आम्ही तो व्यवसाय सुरुवात केली. आणि आता जवळपास झाले आता जवळपास 15-16 वर्ष होऊन गेली व्यवसायात. खूपच उत्तम. पण मग सर, मला जाणून घ्यायचं आहे की आपण कुठे कुठे सध्या प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि सध्या कोणते ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत? आता सर्वात जास्त काम तर आमचं जेल रोड परिसरातच झालेलं आहे. बरोबर. नाशिक रोडला पण आम्ही आता बिटको पॉइंटवर कलंत्री एलाइट म्हणून एक कमर्शियल प्रोजेक्ट केला आहे. जेल रोडमध्ये आम्ही 14 फ्लोअरचा गोल्डन ब्रिक्स नावाचा आम्ही टावर केलाय. पहिला जेल रोड मधला टावर एवढा मोठा. आणि माझ्या माहितीनुसार नाशिक रोड मध्ये पहिला उंच टावर आम्ही केला. 112 फ्लॅट आहे, 14 दुकानं आहेत. आणि त्याच्यानंतर बिझनेस आयकॉन म्हणून आम्ही प्रोजेक्ट केला, त्याचे 125 शॉप बांधले आम्ही. जेल रोड मध्ये पहिली कमर्शियल बिल्डिंग जी पूर्ण कमर्शियल आणि 100% सोल्ड आउट. आणि तिथे बऱ्याच लोकांचे व्यवसाय आज चांगल्या पद्धतीने चालू आहेत. त्याच्यानंतर आम्ही जेल रोडमध्ये परत 112 फ्लॅट आणि 60 दुकानं सन सिटी म्हणून एक प्रोजेक्ट आम्ही आता पूर्ण करतोय. छोटे मोठे जेल रोडमध्ये ह्या 5-6 वर्षामध्ये आम्ही 3-4 प्रोजेक्ट अजून केले. काही इंदिरानगरला पण आम्ही आमचा प्रोजेक्ट केला आहे. नाशिक रोडमध्ये आम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये पहिली रिडेव्हलपमेंट नाशिक रोडची मी केली आहे. नाशिक रोड मध्ये रिडेव्हलपमेंट 2016लाच मी केली. आणि आता रिडेव्हलपमेंट मध्ये मी जवळपास 4 बिल्डिंग पूर्ण केल्या आहेत. आणि आता नवीन चालू करायचं म्हटलं तर आम्ही आता नाशिकला एनडी पटेल रोड येथे आम्ही कमर्शियल बिल्डिंग बांधतोय. अरे वा. 9 माळ्याची बिल्डिंग आहे. 70च्या आसपास आमचे ऑफिस शॉप्स म्हणून आहेत आणि मोठा प्रोजेक्ट आहे तो पण. आणि पहिल्यांदा आम्ही कमर्शियल स्पेस मध्ये अलॉटेड कार पार्किंग पण देतो आहोत की प्रत्येक ऑफिस धारकाची अलॉटेड कार पार्किंग असेल, त्या हिशोबाने आम्ही तो प्रोजेक्ट लॉन्च करतो. आता गंगापूर रोड येथे पण आम्ही एक प्रोजेक्ट लॉन्च करतो आहोत. त्याच्यानंतर दत्त मंदिर रोडला आम्ही एक मोठा प्रोजेक्ट घेतलेला आहे. जनरली जेल रोडला 800, 850, 900च्या वर बनवत नाही. आम्ही 1200चा 2 BHK केला आणि तो आमचा प्रोजेक्ट चांगला विकला गेला. तिथल्या लोकांना जर तुम्ही कधी भेटलात ना, तुम्हाला त्या प्रोजेक्ट बद्दल कळेल. सुंदर प्रोजेक्ट केला. जेल रोडचा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट झाला तो. लोक नाव काढतात त्या प्रोजेक्ट. वाव. हे सगळ्यात महत्वाचं आहे की लोक ब्रँड लक्षात ठेवता आहे आणि सरांनी हा ब्रँड त्या लेवल पर्यंत पोहोचवलेला आहे. सर, राहुल सरांची टीम पण खूप तुम्हाला मदत करते असे मी ऐकलं आहे, त्याविषयी काय सांगा? हो, म्हणजे जवळपास 4 वर्षापासून आम्ही त्यांच्याबरोबर जोडलेलो आहोत. आणि त्यांची मदत म्हणजे सेल आता हा पूर्ण त्यांनी सांभाळलंय आणि खूप छान सांभाळलंय. म्हणजे राहुल सर तर इथेच असतात दिवसभर, आमच्याकडेच आहेत पूर्ण. आणि पूर्ण वेळ ते खूप व्यवस्थित बघताय. खूप टफ आहे जेल रोडला आता आज फ्लॅट विकणं, पण ते खूप चांगलं काम करताय. खूपच उत्तम. म्हणजे एक विश्वासाचं नाव, एक ट्रस्टवर्दी नाव आहे शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि त्यांची पूर्ण टीम तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये चांगल्या लाईफस्टाईलची घरं देत आहेत. सो सर, तुमचं काम तुम्ही खूप उत्तम करता आहात, त्याकरता खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माय एफ एमची मी आहे आरजी वैष्णवी. चेंज मेकर्स मध्ये आता आपण आलेलो आहोत प्रथमेश एंटरप्राइजेस इथे आणि विजय दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा प्रथमेश एंटरप्राइजेसची सुरुवात कशी, कधी झाली हे जाणून घ्यायचं आहे. प्रथमेश एंटरप्राइजची सुरुवात 2002 मध्ये झाली. 7 सप्टेंबर 2002ला जस्ट गणपती पूजन असं घरातच केलं आणि तिथनच ती सुरुवात झाली. अगदी क्रिटिकल परिस्थितीमध्ये झाला आणि
सर्व्हिसचे कस्टमर्स जे आहेत कस्टमर्सने मला फार साथ दिली, त्याप्रमाणे मग ती पुढे सुरुवात होत गेली. असं बरोबर. इतक्या वर्षांपासून इतका छान आपला हा बिझनेस झालेला आहे, हा एक ब्रँड झालेला आहे, इथपर्यंत पोहोचताना काय काय चॅलेंजेस आजपर्यंत फेस केले सर? चॅलेंजेस, वर्क मॅनेजमेंट हा सगळ्यात क्रिटिकल जॉब आहे आणि ह्याच्यामध्ये जनरली माझं हे मानणं आहे की जे काम अवघड आहे ते मी जर सिम्पल करून ठेवलंय माझ्यासाठी तर ते इट नॉट इझी टू कॉम्पीट अँड नॉट इझी टू कॉपी ऑल्सो. अगदी बरोबर. कॉपी नाही करू शकत माणूस जेव्हा आपली एक स्ट्रॅटेजी असते तेव्हा. पण मग आता प्रथमेश एंटरप्राइजेस मध्ये काय काय सर्व्हिसेस अवेलेबल आहे हे सगळ्यांना सांगाल? प्रथमेश एंटरप्राइज मोस्टली वॉटर प्युरिफायर मध्ये काम करतं. ह्याच्यामध्ये डोमेस्टिक वॉटर प्युरिफायर आमची स्पेशालिटी आहे. डोमेस्टिक वॉटर प्युरिफायरचे AMCs सर्व्हिसेस आम्ही देतो. ह्याच्यासोबतच माझ्याकडे जवळपास 15 वर्षापासून केंट कंपनीचे आम्ही ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर आहोत आणि ऑथोराइज सर्व्हिस फ्रँचायझी पण आहोत. मस्त. ह्याच्यासोबतच आम्ही नवीन व्हर्टिकल चालू केलेत. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ह्याच्यामध्ये वॉटर सॉफ्टनर असेल, DM प्लांट असेल, हे जे इंडस्ट्रियल ट्रीटमेंट्स आहेत हे आमचे मोस्ट पॉप्युलर प्रोडक्ट्स आहेत. ह्याच्यासोबतच अदर अलाइड सर्व्हिसेस आम्ही चालू केल्या आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरसाठी, की वॉटर टँक क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, ह्याच्यानंतर टी कॉफी वेंडिंग मशीन्स आणि प्रीमिक्सेस. अरे वा. अशा प्रकारे ह्या अलाइड सर्व्हिसेस, वॉटर कूलर, चिलर, वॉटर ATM, विलेजला वगैरे जे वॉटर ATM लावतो आम्ही, तर ते पण आम्ही चालू केलंय. त्याप्रमाणे अदर व्हर्टिकल्स जे आहेत, एक्झिस्टिंग कस्टमर्स माझे जवळपास 15,000 पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. हॅपी कस्टमर्स त्याला म्हणता येईल. आणि ह्याच कस्टमर बेसमध्ये माझे जे अदर सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा फ्लोट होतात. किती मस्त. म्हणजे तुम्ही अदर सर्व्हिसेसवर देखील फोकस करता आहात, पण ह्या सगळ्यामध्ये आय एम शुअर की आपलं काहीतरी वेगळे पण असेल, तर ती आपली USP काय आहे सर? USP माझी अशी आहे की माझे 15,000 हॅपी कस्टमर्स आहेत, 15,000 पेक्षा जास्त म्हणता येईल. आणि ह्या सगळ्यांना 3 तासाच्या आत सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याला आम्ही आमची स्ट्रॅटेजी डिफाईन केलेली आहे, तसे सिस्टीम्स आम्ही डिझाईन केलेले आहेत. आमचे जे माझ्याकडे जो टेक्निकल स्टाफ आहे हा सुद्धा 15 वर्षापासून पेक्षा जुना स्टाफ आहे. जनरली आमच्या या व्यवसायामध्ये मॅनपॉवर रिटेन्शन हे फार डिफिकल्ट काम असतं, पण ते आम्हाला जमलंय आणि त्यामुळे जिंकलोय आम्ही. आणि सर तुम्ही पण काहीतरी बरोबर करता आहात की ते 15 वर्षांपासून तुमच्या सोबत टिकलेले आहेत आणि इतका चांगला एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे. ते तर आहेच. त्याच्याशिवाय कस्टमर पण आमचे ते तेव्हाचे पहिल्यापासूनचे जे कस्टमर ते आज सुद्धा मेंटेन आहेत आमचे. काही छोट्या काही गोष्टी आहेत ज्या बिझनेस सुरू करताना नवीन जनरेशनने लक्षात ठेवल्या पाहिजे? कस्टमर सोबत प्रतारणा आम्ही करत नाही. करेक्ट. अगदी महत्वाचं आहे कुठलाही बिझनेस सुरू करताना. अगदी बरोबर. प्रथमेश एंटरप्राइजेस आता पुढे तुम्हाला कसं दिसतं आहे, काय फ्युचर आहे हे सांगाल? वॉटर हीटर एक्सचेंजर त्याला म्हणतात, सोलर वॉटर हीटर असं असतं, तसं हीट जनरेशन असं त्याला म्हणतात. त्या सिस्टीम मध्ये पण जातोय आम्ही आणि आमचा आता नुकतंच 10 करोडचा बिझनेस होणार आहे आणि त्यामुळे वाटचाल चालू आहे. तर थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि नाशिककरांची अशी सेवा करत आहात त्याबद्दल. धन्यवाद. मी आहे आजी वैष्णवी आणि असे एक चेंज मेकर आहेत ग्रेस रिअल्टीचे राहुल जैन सर, ज्यांच्याशी त्यांच्या जर्नी बद्दल आपण विचारणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सर तुमचं खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर तुमची सगळी बॅक स्टोरी जाणून घेतल्यावरती आय हॅव रिअलाइज्ड की यू हॅव कम अ लॉंग वे. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की ग्रेस रिअल्टी एक्झॅक्टली काय करतायत नाशिक शहरात? ग्रेस रिअल्टी बेसिकली आम्ही एक विजनवरती वर्क करतो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांना प्रॉपर्टीबद्दल अवेअर करून त्यांचं एक स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटतं की आपलं एक फार्म हाऊस असावं किंवा एक फार्म हाऊस आता ट्रेंडिंग आहे. फार्म हाऊस सेकंड होमचा एक उपयोग कसा असतो, जिथे आपण एक फ्रेश ब्रिदिंग घेऊ शकतो आणि आपलं लाईफ काही वर्षांनी वाढवू पण शकतो, कारण निसर्गाचा तो सगळा सहवास असतो. तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना त्या निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न करतोय. 2016 पासून मी या वर्किंगमध्ये आहे. रिअल इस्टेटमध्ये मोस्टली फार्म हाऊस सेक्टरमध्ये मी काम करतो आहे आणि सक्सेसफुली मी आतापर्यंत जवळपास 250 ते 300 लोकांना तिथे सर्व केलेलं आहे बऱ्याच प्रोजेक्टच्या माध्यमातून. त्यांच्या त्या इन्व्हेस्टमेंटमधनं त्यांना भविष्यात चांगले रिटर्न्स सुद्धा मिळतील, हेल्थचे आणि वेल्थचे सुद्धा. राईट. अगदी दुसऱ्या टोकाच्या तुम्ही शहरातनं आलेला आहात आणि इथल्या रिअल इस्टेटच्या अननोन बिझनेसमध्ये एंटर केलेला आहे.
कॉम्पिटिशन कशी आहे आणि हाऊ डिड यू ब्रिंग दिस ब्रँड अप टिल हिअर? या सिटीमध्ये येऊन बिझनेस करायचा हे सुद्धा एक खूप मोठा निर्णय पण होता आणि एक आपण म्हणतो की आपल्याला काहीतरी साध्य करायचं आयुष्यामध्ये तर ही खरी संधी आहे. कारण आपल्याकडे काही नसेल तरच आपण काही मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मग याच दिशेने मी आपली वाटचाल केली. या सिटीमधनं अगदी ग्राउंड वर्कपासून मी काम सुरू केलं. पूर्वी असोसिएट्स होतो एका कंपनीसोबत, नंतर मग ग्रेस रिअल्टीचा विचार आला आणि स्वतःची एक स्ट्रेंथ ओळखली की नाही आता आपण ही सुरुवात करू शकतो. त्यावेळेस मी 2016ला डिसिजन घेतलं की नाही आपण आपलं स्वतःचं एक ब्रँड सुरू करावा जेणेकरून त्याच्यामध्ये आपण आपले विचारांप्रमाणे काम करू शकू. तर मग 2016ला मी प्रवास ऑलरेडी कठीणच होता, तेव्हाही होता आणि सुरू करताना होता, पण सगळे चॅलेंजेस ओव्हरकम करतच मला पुढे जावं लागलं. कारण मी एक्सेप्ट केलं होतं की हे चॅलेंजेस आपल्याला राहणारच आहेत. प्रयत्न केले तर सगळं साध्य होऊ शकतं. मग त्याच्यावरती खूप प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली, एक टीम सुद्धा चांगली बनवली आणि त्याच्यातनं मग हळूहळू एक एक प्रोजेक्टवरती आम्ही साध्य करत गेलो. आणि लकीली आपण म्हणतो की आज आम्ही प्राऊडली हे पण म्हणू शकतो की आज जितकेही प्रोजेक्ट आपण आतापर्यंत केलेत ते सगळे 100% सोल्ड आउट झाले. वाव, दॅट इज द ग्रेट. आणि फक्त एक मेहनत आणि लोकांचा विश्वास. डेफिनेटली विश्वास तर खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही चॅलेंजेस मला सांगितलेत की तेही तुम्ही ओव्हरकम केलेत. पण आता आय एम व्हेरी मच क्युरियस अबाउट अंडरस्टँडिंग की कोणते ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत आपले आणि कुठे आहेत. तर आता इथे तळेगाव अंजनेरीला 6.5 एकरमध्ये एक प्रोजेक्ट सुरू आहे आमचा, जो की खूप छान लोकेशन आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि शहरापासनं म्हणजे आपण म्हणतो की अगदी जवळ. म्हणजे कुठलाही व्यक्ती नाशिकचा जर विचार करेल की मला अवघ्या 10 ते 15 मिनिटात आपल्या फार्म हाऊसला किंवा सेकंड होमला कनेक्ट व्हायचं असेल तो सहजासहजी तिथे कनेक्ट होऊ शकतो. चांगली रोड क्वालिटी, उत्तम रोड कनेक्टिव्हिटी आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर तिथे आपण जे दिलेल्या बेसिक सोयी आहेत त्या आता एका व्यक्तीला जर परमनंटली जरी तिथे राहायचं असेल तर तो राहू शकतो. आपण तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे, स्ट्रीट लाईट्स आहेत, वॉटर कनेक्शन्स आपण ज्याला म्हणू, असं आपण त्या ऍग्रिकल्चरल लँडचा प्रोजेक्ट तिथे देतोय. उत्तम. सुरुवातीला जसं राहुल सर म्हटले की लोकांना समजून देण्याचा आणि एज्युकेट करण्याचा ह्या सगळ्यामध्ये मेन फोकस आहे, तो ग्रेस रिअल्टी करता आहेत. सो दिस इज द फ्युचर ऑफ नाशिक. थँक्यू सो मच राहुल सर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. हेलो, चेंज मेकर्स में आपका स्वागत है. आज हमारे साथ है दिलशाद हमीद मैम फ्रॉम जॉय जॉय हेयर एंड ब्यूटी केयर एकेडमी. तो मैम, मैं आपसे सबसे पहले ये पूछना चाहती हूँ कि आपने जब ये प्रोफेशन चूज किया तो वो कौन सा टर्निंग पॉइंट था जब आपको लगा कि आपको ये प्रोफेशन चूज करना चाहिए? यस, राइट. बिकॉज MSc इन फूड एंड न्यूट्रिशन के बाद मैंने कॉलेज में एज ए एनाटॉमी के लेक्चर की तरह, प्रोफेसर की तरह काम किया था. पर ये प्रोफेशन मुझे हमेशा से अपीलिंग था क्योंकि बहुत क्रिएटिव जॉब था और मुझे ऐसा लग रहा था कि जॉब करने से अच्छा है कि मैं अपना खुद का कुछ करूं. तो फिर मैंने ये प्रोफेशन में एंटर किया. तो मैम, जब 90s में आपने ये प्रोफेशन शुरू किया तो शुरुआत में बहुत सारे चैलेंजेस आए होंगे, तो वो कौन से चैलेंजेस थे एंड आपने ओवरकम कैसे किया? राइट, ये बहुत लंबी स्टोरी है लेकिन मैं शॉर्ट में आपको बताऊंगी कि 92-93 में जब मैं इस प्रोफेशन में आई तो यहाँ पर कोई साइंटिफिक नॉलेज नहीं था, कोई प्रोफेशनल कोर्स नहीं था. और आने के बाद मैंने यही देखा कि ये जो इंडस्ट्री है, ये ब्यूटी पार्लर करके एक छोटा सा सेगमेंट था, कोई बड़ा सा इंडस्ट्री नहीं था. और वहाँ पर बहुत सारे चैलेंजेस थे, थोड़े बहुत नहीं. मुझे उसको अपने आप को और उस प्रोफेशन को आगे ले जाने के लिए बहुत सारा इनोवेटिव चीज़ें करनी पड़ी. लाइक हाइजीन से लेके स्किन एनालिसिस, स्किन का स्टडी, हेयर एनालिसिस, हेयर का स्टडी. और 93 से ही हम लोग इस तरह से काम कर रहे हैं और बहुत ज़्यादा हाई लेवल में हम लोग साइंटिफिक केयर को ध्यान में रखते हुए हमारे डिज़ाइन करते सारे ट्रीटमेंट्स और कस्टमर के साथ में उसी तरह से हम लोग काम करते कि जैसे लाइक उनकी जो भी प्रॉब्लम्स है उसको समझ के फिर हम उनके लिए ट्रीटमेंट डिज़ाइन करते. तो मैम, आपके इस छोटे से बिजनेस को आपने ब्रांड बनते हुए देखा है, शहर में सब लोगों को पसंद करते हुए देखा है, तो क्या फील करती है आप? यस, आई फील वेरी प्राउड. और जो विजन और जो फिलॉसफी से हमने ये काम शुरू किया था तो वो दृष्टिकोण हमें बहुत आगे लेकर आया और एक यूनिक तरीके से हमने हमारा जो जर्नी पूरी की है. और इस वजह से हम कह सकते हैं कि
जॉन जॉय आज की तारीख में एक ब्रांड है। तो मैम इस ब्रांड से सीखने के लिए बहुत सारे लोग तैयार हैं, तो आपके पास के कोई नए कोर्सेज है जो हमारे स्टूडेंट्स को सिखा सकते हैं? यस, 93 से ही हमारे एकेडमी है और हम कोर्सेज सिखाते, क्योंकि हमारी फ़िलॉसफी रही है कि जो हमने नॉलेज और एक्सपीरियंस गेन किया है वो लोगों तक पहुंचाए। और रिसेंटली हमने एक महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ में एक ITI के साथ में एफिलेशन किया, तो हमारा इंस्टीट्यूट अब गवर्नमेंट एफिलेटेड हो गया और जो भी ये कोर्स सीखेगा उसको गवर्नमेंट के सर्टिफिकेट भी मिलेंगे। और इस कोर्स के द्वारा हमने एक और चीज़ लेके आई है कि जितने एडवांस कोर्स करने के लिए नासिक के लोगों को बाहर जाना पड़ता था, इतनी मोटी मोटी फीस भरना पड़ता था, तो वही एडवांस कोर्स हम नासिक में लेकर आए और बहुत अफोर्डेबल फीस के अंदर में, ताकि हम उन सारे लोगों के ड्रीम पूरा कर सके कि जो इस फील्ड में, इस इंडस्ट्री में आने के लिए ड्रीम देखते हैं। तो मैम आप इतने सालों से अपना नॉलेज, अपना विजडम लोगों से शेयर कर रहे हैं, तो आज इस प्लेटफॉर्म पर मैं भी आपसे पूछना चाहती हूँ कि हमारी न्यू जनरेशन को जिन्हें इस फील्ड में एंटर करना है, क्या आप उन्हें कोई मैसेज देना चाहती हैं? ऑफ कोर्स, कोर्स करें, बहुत अच्छा नॉलेज ले, क्योंकि विदाउट नॉलेज आप इस फील्ड में बहुत आगे तक नहीं जा सकते। जैसे पहले सिर्फ बेसिसिटी थी, अब नेसेसिटी है, तो आपको क्या लगता है क्या इंपॉर्टेंट चेंजेस हुए हैं? ना, पहले तो पार्लर बहुत कम लोग जाते थे और पार्लर जाने वालों का के लिए कुछ अलग ही लोगों के दिमाग में पिक्चर था। लेडीज़ बहुत आउटगोइंग है कॉरपोरेट वर्ल्ड में, अपने प्रोफेशन में, और जैसे सोशल मीडिया इतना एडवांस हो गया तो उसकी वजह से एवरीवन वांट्स टू बी सेल्फी रेडी। तो हमारे लिए ये इंडस्ट्री वाकई में एक नेसेसिटी हो गई है, उसकी डिमांड बहुत ज़्यादा है। तो इस प्रोफेशन में आना और इसमें अपना नाम बनाना ये बहुत इम्पॉर्टेंट है एक लेडीज़ के लिए। थैंक यू मैम, थैंक यू सो मच।